गाडीचा ऍक्सिडेंट झाले बघा. आता बघा काचा बघा कसा पडलाय बघा. मारामारी झाली बघा. हे बघा तीच काय गो गोरी गोरी बोरी ना मिराव दे का होरी. पतंग शूट करणार. पतंगींचे शूट भेटायला लागले. जय साई जय साई. आयो रे मा. साई माय सकाळ मित्रांनो. दिवस 6वा 4-5 दिवशीचा ब्लॉग नाही शूट केला. मिनी ब्लॉग शूट केला होता कारण की त्या 2 ब्लॉग मध्ये एवढा काही इंटरेस्टिंग नव्हतं काहीच, त्याच्यामुळे मी तो ब्लॉग नाही शूट केला. तर आता सकाळ उठले मस्त आणि आपले माऊली बघा आपल्यासोबत चालत चाललेले आहेत. साई माय सकाळ मित्रांनो. ओम साईराम भावांनो. साईराम भावांनो. आपली पालखी 5:30 वाजताच गेली होती आणि आम्ही लवकर उठलो होतो. खरं तर पालखीसाठीच आम्ही जाणार होतो. अंधार पूर्ण होता. अंधार आंघोळ बिंगोळ माझी कधीच झाली होती, यांची पण झालेली. पण काय करणार, आम्हाला मेकअप करायला अर्धा तास लागतो. पोरींचे पण जास्त आमचे नखरेत माहितीये का. यो जाम नक्की आखी क्रीम खपवली आहे माझी. याला केस विचारला बाबा, बायांपेक्षा जास्त टाइम याला केस विचारला बाबा केसा. आता सकाळ मस्त प्लेन रोड आहे आणि आजचा आपला जो रुटीन असणार आहे तो 15 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. त्याच्यामध्ये मध्ये एक नाश्त्याचे स्टॉप वगैरे पकडून टोटल 15 किलोमीटर. नंतर 20 किलोमीटर असणार आहे शिर्डी. बोलो ओम साईराम. सकाळ मस्त फ्रेश आता चालत चाललंय आणि आजची जी थंडी आहे ना 11 डिग्री सेल्सिअस थंडी आहे. सकाळ उठलं फक्त आम्ही तिघच फ्रेश झालेलो आहे. त्याच्यामधून यांनी फक्त हातपाय धुतलेले आहेत. हात बघा हे बघा सिरियस तुम्हाला असं वाटतं कॅमेरामधून मला वाटतंय की काय नसेल, पण एवढी थंड आहे ना बेकार बोलणंच मला जमत नाही. बघा एवढी थंड आहे. जिथं बघू शकता हे बघा गाडीचा ऍक्सिडेंट झाले बघा. खाली बघा सगळं ऊस बी सगळा पाडले गाडीचा. काचा बिचा नुसता पडलेला बघा. आणि इथेच पुढे पण आहे बघा या साईडला आहे बघा. हा का. हा मयूरच ड्रायव्हर होतो वाटतं. रात्री आधी दिसत नाही आणि गाडी आईच्या गावात हे बघा. काचा बघा कसा पडलाय बघा आईच्या गावात. हे नीट चाललं रे चपलीच्या आरपड जायला. सकाळ ऍक्सिडेंट बघायला भेटलाय. आता बघू दिवसभरात काय बघायला भेटतो. काही धूर बघा. तुम्ही ब्लर वाला का. वाव मस्त वाटतं मला असं. हात तर मेलेत पूर्ण. आहे का नाही समजत. आता तोडायला तरी गेलो तरी समजणार नाही. एकटे हँडग्लोव्स घातले ते बघा. ते पण याचे घातलेत. पण हे भारी वाटतंय. मारामारी झाले बघा. हे बघा लपडे झाले बघा. हे मयूरच्या गावातली माणसं बघा. हे मार 1 2 3. काय माणसं आहे. आमचा कालू आला म्हणून त्यांनी सोडून दिलं. मार माझा काय संबंध. मार नाही मार. हे काय मार. ती बकरी मारणार होती या कालूला बघून ती घाबरली. याला बघून घाबरली. याच्या डोळ्यात बघितलं पाणी सुटले. काहीच आता आम्ही आलोय नाक्यावरती. एका नाश्त्याचा पॉइंट भरपूर लांब आहे. तर बोललो काहीतरी खाऊन घेऊयात. भरपूर भूक लागली सर्वांना. तर इथे नाक्यावरती मस्त स्टॉप होता एक. तर इथे आता सगळेजण वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आम्ही. आले बघा आपले वडापाव आले बघा. मस्त गरम वडापाव आले. चला खाऊन घेऊयात. वाव चटणी पण दिली मस्त. वाव मिरच्या. चला खाऊन घेतो नाश्ता आम्ही आता करतो आणि मग पुढे चालत जाऊया नाश्त्याच्या पॉइंटला. तर आज काहीतरी स्पेशल मेदूवडे नाही तर पावभाजी दोघांपैकी काहीतरी खायला. उद्या आहे का. त्याच्यामुळे आज 2 नाश्ता आम्ही सोडणार नाही म्हणजे खाऊन लगेच निघतो आम्ही पटापट. नाश्ता जो होता तो काकू खरंच खूप छान होता का. मस्त वाटलं आम्हाला सर्वांना. वगैरे चहा चांगला होता. आता आमच्यामध्ये जीपे करणारा कोण आहे. बघा पाटील. ते बघा मार्केट मध्ये फक्त आमचा तर उभा. या लवकर तुम हमको प्यार करते कोणचे तुझ्याकडे पैसे नाही. आज हम क्लियर ही करते. बघू पप्पा
800 रुपये माझ्या अकाउंटमध्ये मग 500 रुपये 190 कर दे चल जाने दे 190 तीच काय गो गोरी गोरी बोरी ना मिराव दे का होरी गाईज आपण आता आलेलो आहे पतंगी एरियामध्ये आणि पतंग एरियामध्ये मला एवढ्या पतंगी दिसतात ना एक टायमाला तुम्हाला पण माहितीच आहे म्हणजे ब्लॉग बघितला असेल तुम्ही एवढा एडा होता ना पतंग पकडण्यासाठी पतंग पकडा पतंग उडवायला लय छंद होता मला लय भले हल्ली 1 वर्ष झालं असेल 1 ते 1.5 वर्ष तर मी पतंग वगैरे म्हणजे कमी उडवतो पतंग उडवता आपल्याला आपल्या महाराजांचं दर्शन सुद्धा झालं हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय या मावळातून मावळून तू कधीच गेला पुढे जायचं आहे पण दर्शन घेऊन चल आपण आपल्या राजांचं खूप सुंदर अशी मूर्ती आणि जाताना इकडनंच लागते गावात ना सर्वजण हायवेवरनं जातात पण आम्ही गावात आलो कारण का आम्हाला मेन महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून माझ्या राजा काहीच पतंगींचे स्टॉल बघा हे बघा इथे एक आहे इथे एक आहे हा बघा इथे एक आहे लय मोठं आणि सगळ्यात मोठी पतंग आता तुम्हाला दाखवतो जरा मोठी पतंग भाई बघून असं माझं लय मन होतं आणि आम्ही एक शेतीच्या एक म्हणजे मकर संक्रांतीच्या 1 दिवस आधी आम्ही घरी पोहोचणार त्याच्यामुळे मला पतंग उडवायला भेटणार आहे भरपूर मजा येणार आहे बघा मोठ्या पतंगी बघा हे बघा कसल्यात मोठ्या इथं बघा कसलीच मोठी लायटिंगची पतंग आहे काय नाही वरती गेल्यावरती आपण लायटिंग लावू बाई एवढी मोठी पतंग पाहिजे बाई मी पण त्यासोबत जायला पाहिजे बस आयुष्यात एवढेच मोठ्या पतंगीवर जायचं आहे मस्त वरचा नजारा आणि काय ते माहोल बाई चला हे बघा अजून एक पतंगींचा स्टॉल पतंग शूज कॉर्नर ऐ पतंग शूज कॉर्नर पतंगींचे पण शूज भेटायला लागले काय माणसं पतंगीचे शूज पतंग पण शूज घालायला लागले यायला मी स्लीपर हा ना मी स्पेंडी स्लीपर घालायला लागले जाऊ नका नाही तर भिजणार निंजा हातोडी नाही आपण पैसे डिंग 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 तर गाईज आम्ही आता मध्ये थांबलो का माहिती का कारण की माझ्या पायाची जी नस आहे ना ही बघा मी पट्टी काढली आताची जाम दुखायला लागले होते नाही बघा नस बघा कशी चढलेली आणि थांब आणि फोड बघा बघा कसा फुगलाय बघा बघा कसलाच मोठा आला गोल्डन टेम्पल सारखा झालाय तो बाबा आलाय मोठा आलाय आणि इथं खाली पण बघाय बघा आला पण फोड आलाय बघा लय डेंजर वाला पण फोड आले बघा हे बघा बाबा आणि हे बघा इथे नस चढले माझे बघा इथं या भागात आता काय करू समजत नाही पण थांबणार नाही बघूया थोडेसे वाट बघतो जाता कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये बाबा हळू हळू थांब हळू जरा याची फिलिंग्स बघून ना मला घाबा वाटतंय याच्या पायाचे असेल तर माझ्या का असतील बेकार अरे पण अचानक चढले यार पहिल्यांदा थांब ना बाबा हळू जरा अरे थांब माणूस नस बघा तो तिथं बसून असतोय बघा अरे बाबा थांब ये बाबा खाली बघ पुढे पाय हातात घेऊन जाऊ का याला आता आम्हाला उचवायला लागेल इथे सोडून जाऊ नाही बाबा सोबत आहे तो सोबतच जायचा चालू अजून तू पाय मळतंय का माझ्या कायमचा मळतं मला समजत नाही अरे पाय धवत गाईच मला वाटतं नस माझ्या हातात घेऊन जाणार चालत दाखव पाय धवत जा पहिले हे बघा कसे झाले बघा हे दिसतात नस हे बघा हे चढल्यात बघा एकामेकाच्या कडून पप्प्या घेत आहेत नसन पप्पा घ्यायला लागल्या माझी काय घ्यायची गरज होती काही आता जस्ट पोहोचलेलो आम्ही नाश्त्याच्या पॉइंटला उशीर तर भरपूर झालेला आहे आणि नाश्त्याला काय बघा वडा उसळ केलेला आहे वडा त्या पावेत आणि ते वडेत आपले मस्त पण फिलहाल तर तुला पाहिजे बघे मी तर नाही खाणार आहे कारण का मी आता येते तर एवढा नाश्ता केला तर माझा पोट भरल्यासारखं झालेलं आहे मला तर हे लोकांना खाऊ द्या आणि मग निघूयात आपण पुढे बघतो कुठेतरी वॉशरूम वगैरे काय भेटला तिकडे जाऊन येतो जरा कारण की इथे वॉशरूम बंद आहे लॉक वगैरे लावलेला आहे
तर फ्रेश झालो का थोडंसं रिलॅक्स फील होईल. तोपर्यंत ओम साईराम. इथे काय चाललं दुसरा पोच दे. हे नव्हतं कोणाचं तर मी नव्हतो कुणात, मला आणलं जगात, नेला साईबाबांनी बसवलं मानत. धावतो बघा कसा 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 धावतो कसा दाखव एकदा. बघा गाडेल. पोचलो आम्ही आपल्या मेन स्टॉप वरती, जेवणाच्या स्टॉपला पोहोचलो दुपारच्या, जो डेलीचा असतो आपला तो. आणि आता जस्ट पूजा वगैरे झाली मस्तपैकी, आरती वगैरे करून झाली बाबांची. आता फ्रेश वगैरे झालं मस्तपैकी, चेंज केले कपडे वगैरे मी, कारण का जाम गरम व्हायला लागलं जॅकेट. जय जय. ठीक आहे, आता थोडंसं आम्ही आराम करतो जरा, कारण का दुपारच्या स्टॉप आल्याने का 2-3 तास तरी आराम असतो. त्याच्यानंतर पालखी काढतात. तर तुम्हाला त्यानंतर भेटतो मी जेवायच्या नंतर. तोपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कारण का भाई पाय पण दुखतात जाम. अख्खा हे चाललं झालं काय कुरकुऱ्यांवरती 5-5 रुपयाचे. नुसता काही जेवणार बघा, 2 गुलाबजाम, भात, डाळ. तू काय घेणार आहे? वडापाव. अरे वडापाव. ते वडापाव नाही, ही कसली भाजी आहे? पनीर आहे. कोणतरी बोललं सुरण आहे म्हणून. हा काय नाही, हा मग ठीक आहे, 2-3 ठीक आहे, जास्त नाही घेणार मी. तर पापड, मिरच्या टाका, मिरच्या. पापडवाल्यांना बी दाखवायचा, मिरचीवाल्याला दाखवायचा. हा मिरच्याला काय ना, सगळे दिसतात, सगळे दिसतात ते. आता लिंक पाठवतो बघा ग्रुप वरती, टाकतो लगेच लिंक. चला काय जाता का जेवून घेता मस्त. वाको आहे काय बोलतो, जेवण झालं? हा का, चला आम्ही जेवण घेतो. A few hours later. आता दुपारचा स्टॉप झाला होता आमचा, आराम बिराम केला आणि आता निघतो. आता डीजे चालू, त्याच्यामुळे पहिलाच बोलून घेतो मी. चला माऊली येता ना. ओम साईराम. चला चला, पालखी पण आपली इकडे येतं. जय साई, जय साई. आरामात आरामात आरामात. जय साई, 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 जय साई. आता अर्ध्या रस्त्यात आलो, पालखी गेली पुढं. आम्ही थांबलो होता नाश्त्याला, काहीतरी खाणार आहोत. नाश्ता बरा करायचा होता आणि नाश्ता आम्हाला देणार आहे पांडाबाई. पांडाबाई नाश्ता देणार आहे आम्हाला. त्याच्यावरती त्याचा चेहरा बघा, नुसतं नाश्त्याचं नाव काढलं आम्ही. आवाजच बंद झाला. बोल किती जणांना देणार एवढं सगळ्यांना? सगळे इथे खुश झाले बघा. त्याचा चेहरा बघ, चेहरा बघ त्याचा. मेनू कार्ड. चला काहीतरी नाश्ता आता घेतो आम्ही, खातो सगळेजण मिळून, म्हणजे थोडंसं बरं वाटेल. आणि तर अंधार पण व्हायला आलेला आहे. बाबा आम्ही एवढे ठीक होतो, आता हे बघा हे पण ऍड झाले. चेहरा बघा त्याचा, चेहरा बघा. बिल भरणार आहे बाई. चला लाईनीत बसूया. खरं करतोच बिल भरणार आहे तो. बिल पांडाच भरणार आहे, तोच भरणार आहे. पांड्याची पार्टी आज. पांडाबाईकडून आलेली आपली भजी बघा, गरमागरम भजी. बघायलाच भारी वाटतंय खाऊ. तुझ्याकडे दे ना, तुझ्याकडे दे ना भजी.
चला खाऊन घेऊयात आपण आणि मग लगेच निघत. अंधार व्हायला आला पाहतो बघा तिकडे सगळेच जण खातात. हीच आता रात्र झालेली आहे आणि आम्ही आता वावी स्टॉप आहे आमचा. नेक्स्ट स्टॉप वावी आहे आणि इथे बोलतात असे का म्हणजे आता जो हायवेचा रस्ता ना बघा पूर्ण इथे एक पोल वगैरे पण नाही आहे काय म्हणजे लाईटीचा. पण इथे काय बोलतात माहिती आहे का की रात्रीचे पोरं वगैरे असतात इथे काही. हा ना रे आद्या इथे रात्रीचे पोरं वगैरे असतात ते दगडी बिगडी मारतात. लुटपाट हा काय आणि लगे म्हणजे की जे काय सामान असेल लगे चोरून मिरून घेऊन जातात. एवढा डेंजर असता. तर आमच्या आद्यानी बघा मस्त आहे की गमच्यामध्ये आता दगड बांधायला घेतले. आमच्या आद्यानी बघा मस्त आहे की गमच्यामध्ये आता दगड बांधायला घेतले. जो कोणाला डायरेक्ट किल काय डायरेक्ट एनिमी डाऊन पण नाही डायरेक्ट किल. बघूयात काय होतंय काय नाही. म्हणजे झालंच तर काय तसं काय होणार नाही काय विषय नाही. मागच्या वर्षी तर नव्हतं झालेला. हे लोक बोलतात त्याच्या गेल्या वर्षी झालेला असं सीन आणि भरपूर पालखीवाले बोलतात मला पण माहिती आहे की इथं होतं असं सीन. तर बघूयात आपण पण काय होतंय काय नाही. सुखरूप पोचू दे आमच्या स्टॉपपर्यंत कारण की आपल्यासोबतची जी गँग होती ती पाठी पाणीपुरी खायला थांबली. मग आपण बोललो का बरं जाऊयात चला चालत. फायनली गाईज स्टॉपवरती पोचलो आम्ही. वावीच्या स्टॉपला पोचलो आणि हा सुद्धा स्टॉप भारीच आहे. 4था 5वा 6वा हे स्टॉप भारीच असतात. हा बघा असं गार्डन बिर्डन आहे या स्टॉपला. लय मोठा आहे स्टॉप. जातो आता मस्त फ्रेश वगैरे होतो आणि मग नंतर आरती नाही तर मग जेवायला भेटूयात. काहीतरी मस्त दिसतात करणार आहे काय माहिती बघूयात. साईबाई मित्रांनो आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. का माहितीये का ए झोप रे मॅच बघताय ना झोपा. काय सकाळी उठायचे वांदे असतात. तुझं काय रे काय तर काय ते बघा सगळेजण असे झोपतात आणि हा आजचा हॉल तर भरपूर मोठा आहे बघा. असे सगळेजण झोपतात. एक विचार करा तुम्ही सगळेजण घरी असल्यावरती आपापल्या बेडवर वगैरे आपल्या रूम मध्ये झोपायची मजा ती तर असतेच प्रत्येक जण आणि एकत्र मित्रांसोबत झोपायची मजा जी असते ती वेगळीच असते. आणि असा क्षण तुम्हाला आता वर्षातनं 7 दिवसानंतर बघायला मिळतो. तर चला साईबाई मित्रांनो भेटत आपण अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत ओम साईराम.